हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मी रिसेंटली मूव्ह झाले दुबईमध्ये विथ माय हजबंड आणि हा ऑफिशियली माझा दुबईमधला फर्स्ट ब्लॉग होता, जिथे मी गेले होते ग्रोसरी शॉपिंगला. आणि तिथे गेल्यानंतर मी बघितलं बेरीज आणि फ्रूट्सचा एवढा मोठा सेक्शन होता आणि तिथे निरनिराळ्या प्रकारचे बेरीज फ्रूट्स अवेलेबल होते. त्यानंतर एक एग्सचा सेक्शन होता जिथे डक एग्स चिकन एग्स अवेलेबल होतं. त्यानंतर इडली डोसा यांचं तयार पीठ. त्यानंतर हे जे इंडियन नारळ आहे, आपला जे नारळ होता त्याचा किसलेला खोबरा अवेलेबल होता, जे की खूप महाग होता. अराऊंड 900 रुपयाला तो एक पॅकेट होता. आणि त्यानंतर कढीपत्त्यांचा भाव बघून तर मला शॉकच बसला होता, कारण इंडियातून आपण कुठल्या पण झाडावरून जो कढीपत्ता तोडून आणतो, कोणाच्या पण झाडावरून, तो इथे चक्क 200 रुपयाला होता. त्यानंतर फ्रोझन सेक्शनमध्ये हे तयार चपाती आणि फ्रोझन पराठाज हे सुद्धा अवेलेबल होते. चपात्यांचा कन्सेप्ट तर खूपच छान होता. त्यानंतर हे होते क्वेल एग्स. आय डोंट नो काय होता ते, पण खूप साऱ्या प्रकारचे एग्ज होते. भाज्यांमध्ये इंडियन व्हेजिटेबल्ससुद्धा होत्या, जिथे शिराळी, पडवळ आणि कॅप्सिकम हे सगळं अवेलेबल होतं. आणि ते शेंग बघून तर मला शॉक बसला होता, कारण शेकटाची शेंग, ते पण दुबईमध्ये. वा. आणि पडवळ पण ह्या सीझनमध्ये तिथे म्हणजे थोडं स्ट्रेंजच होतं. त्यानंतर आम्ही थोडेसे कांदे आणि बटाटे घेतले, जे आम्हाला रोजच्या ग्रोसरी शॉपिंगसाठी म्हणजे रोजच्या जेवणासाठी लागणार आहेत, ते खरेदी केले. आणि हे ते पूजेसाठी किंवा जेवणासाठी सुद्धा जर नारळ हवे असतील तर नारळसुद्धा अवेलेबल होते, जे की अख्खेच होते, जे तुम्ही फोडून घरी यूज करू शकता. त्यानंतर हा होता ड्रायफ्रूट्सचा सेक्शन, जिथे काजू, बदाम, पंपकिन सीड्स, वॉटरमेलन सीड्स अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सीड्स अवेलेबल होत्या. वेगवेगळ्या प्रकारचे खजूर अवेलेबल होते. आणि त्यानंतर इथे होता ब्रेडचा सेक्शन, जिथे मी नाही कधी इंडियात बघितलं होता असा प्रकारचा ब्रेड होता, जिथे गार्लिक ब्रेड, ब्राऊन ब्रेड, व्हाईट ब्रेड, बर्गर बन, अजून काय काय होतं. आणि ही होती अरेबिक रोटी, ज्याला इथे खबूस असं म्हणतात, ते होते. ऑइलचे पण भरपूर ब्रँड होते जिथे खूप. आणि सॅटर्डे संडेला आम्ही गेलो होतो, त्यामुळे खूप साऱ्या ऑफर्स पण होत्या. इथे विकेंडमध्ये ग्रोसरी शॉपिंगसाठी खूप साऱ्या ऑफर असतात. आणि त्यानंतर इथे डाळीसुद्धा अवेलेबल होत्या, जिथे तूर डाळ, मूग डाळ, चणा डाळ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी होत्या, ज्या आम्ही घेतल्यात. त्यानंतर राईसमध्ये सुद्धा खूप व्हरायटी होत्या. येस, आपले इंडियन बासमती राईससुद्धा अवेलेबल होतं आणि पाकिस्तानी राईससुद्धा. ऑफकोर्स वी हॅड टू गेट इंडियन राईस. त्यानंतर इथे बाथ अँड बॉडी सेक्शनमध्ये सुद्धा आम्ही गेलो होतो. इंडियापेक्षा खूपच महाग आहे हा सेक्शन असं मला वाटते. बाकी सगळं तर रिजनेबल प्राईजमध्ये होतं, पण बाथ अँड बॉडी सेक्शनमध्ये थोडं एक्सपेन्सिव्ह वाटलं मला तरी. त्यानंतर कोल्ड्रिंक सेक्शनमध्ये तर मी जे कधी इंडियात बघितले पण नव्हते, अशा कोल्ड्रिंक्स अवेलेबल होत्या. हे मोगू मोगू तर माझा इंडियात पण फेवरेट होता, सो आय हॅड टू गेट दिस वन. त्यानंतर फ्रोझन व्हेजेस सेक्शनमध्ये सुद्धा जे कॅरेट आणि ग्रीन पीस वगैरे होतं ते होतं. त्यानंतर इथे चीज आणि मिल्कचा सेक्शन होता, जिथून आम्ही घेतलं योगर्ट आणि मिल्क. दुधाचे पण इथे खूप सारे ब्रँड होते. फ्रेश मिल्क, टेट्रापॅक, हे खूप सारे ब्रँड्स अवेलेबल होते. फ्रेश दुधामध्ये सुद्धा तुम्हाला 3 ते 4 ब्रँड्सचे वेगवेगळे मिल्कचे कॅन्स भेटतील. त्यानंतर ह्या होत्या श्रिम्प्स, ज्या होत्या साफ केलेल्या, फ्रोझन होत्या. आणि मी खरंच खुश झाली होती मच्छी बघून तर. पण त्यानंतर मी जे बघितलं आहे, वेट फॉर इट, हे होते क्वेल. मला नाही माहीत काय होतं. आणि येस, दिस इज वॉट आय वॉज टॉकिंग अबाउट. त्यानंतर इथे फ्रोझन सेक्शनमध्ये सगळ्या प्रकारची मच्छी अवेलेबल होती. आणि खेकडा बघून तर मी खूप खुश झाली होती, कारण चिंबोरं कोणाला नाही आवडत. त्यानंतर इथे कुप्पा, प्रॉन्स, पॉपलेट असे बरेचशी मच्छीसुद्धा अवेलेबल होती. ही मच्छी तुम्हाला ते